आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण आज हा भव्य दिव्य स्वरूपात संपूर्ण देशामध्ये आज साजरा करत आहोत। शिवाजी महाराज समजून घ्यायला प्रत्येक माणसाने गरजेचं आहे, कारण आज प्रत्येक जाती धर्माच्या माणसाने शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचावं आणि शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घ्यावी। कारण आज समाजामध्ये जी परिस्थिती आहे ती फार भयानक आहे आणि विदारक आहे। मला असं वाटतं शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत ना, तर त्यांना समजून घेणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे कार्य केलं आणि ते आजपर्यंत अजरामर राहिलेलं कार्य त्यांचं आहे आणि त्या कार्याला त्यांनी कशी दिशा दिली। त्यांच्या एकूण त्यांच्या वयाच्या 52 वर्षापर्यंत त्यांनी हे जे कार्यक्रम त्यांनी जे राबवले राज्यासाठी आणि मराठ्यांसाठी ते कौतुकास्पद आणि अजरामर आहेत। मला असं वाटतं खऱ्या अर्थाने जर त्यांचा जन्मोत्सव इतकं भव्य दिव्य आज जगाच्या पाठीवरती साजरा केला जातोय, ह्या त्यांच्याकडनं प्रेरणा घेणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक समाजातल्या जाती धर्माच्या माणसांनी घ्याव्या आणि त्यांचं जो कार्य त्यांनी केलेलं आहे त्या कार्याला आपण कुठेतरी हातभार लावा आणि देशाला आपल्याकडनं काय योगदान देता येईल ती खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची ही जयंती साजरी करताना त्यांना आपण म्हणजे खऱ्या अर्थाने ती साजरी करू। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांना मानाचा मुजरा करून एक अशी गोष्ट नक्कीच बोलावीशी वाटते की एक प्रत्येक आईला अपेक्षा असते की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आपला मुलगा जन्माला यावा, पण त्याच्यासाठी जिजाऊ मातेसारखी प्रवृत्ती प्रत्येक आईमध्ये असली पाहिजे। समाजामध्ये घडणारे अपराध जर तुम्ही बघताय की एका विद्यार्थिनीने आज तिच्या भाषणामध्ये जेव्हा ती छत्रपतींबद्दल बोलत होती त्यावेळेला तिने सांगितलं की जेव्हा शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी शिवाजी महाराजांच्या ताब्यात होती त्यावेळेला शाहिस्ते खानाने त्यांच्यावरती असणारा विश्वास एका शब्दात व्यक्त केला होता की जर आपली मुलगी त्यांच्या ताब्यात असेल तर ती कुठल्याही पद्धतीने कुठल्याही प्रकारे असुरक्षित नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात ती आपल्यापेक्षाही जास्त सुरक्षित राहील आणि पोटच्या पोरीपेक्षा सुद्धा तिची जास्त काळजी छत्रपती शिवाजी महाराज घेईल। जर शत्रू तुमच्याविषयी इतक्या अभिमानाने बोलू शकतो आणि जर शत्रू तुमच्याविषयी इतका आत्मविश्वासाने बोलू शकतो तर हे चारित्र्य निर्माण करण्याची ताकद जिजाऊ महाराजांमध्ये होती, म्हणून शिवाजी महाराज घडले। तर असंच सगळ्या मातांनी जर आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि घडवलं तर नक्कीच समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तर पुन्हा होणे नाही, पण त्यांचे काही गुण जरी लोकांनी अवलंबले तरी समाजामध्ये होणारे जे काही अपराध आहे ते नक्कीच कमी होतील। अशीच मी सगळ्यांकडून आशा व्यक्त करते की भविष्यात नक्कीच सगळेजण आपापल्या घरातल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील। तर आज खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा केल्याचं समाधान त्यांना मिळेल अशी माझी इच्छा आहे आणि पुन्हा एकदा महाराजांना विनम्र अभिवादन करते। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दोन शब्द। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलणं एवढे माझी पद किंवा लायकी नाहीये, परंतु हे सांगतो घातलेला शर्टाचा रंग दिसतोय तुम्हाला, हा भगवा घालण्याची हिंमत आणि आज हिंदू राहिलो ते महाराजांमुळे, नाहीतर सगळंच माहिती राहिलं कशा प्रकारचं ऍग्रेशन होतं आणि ज्या पद्धतीने हिंदू लोकांना मारलं गेलं। आज छत्रपती शिवाजी महाराज नसतात आपण गर्वाचे कहू हिंदू आहे हे म्हणायची पण हिंमत झाली नसती। आणि तसं मॅडम म्हणाल की प्रत्येक घरी शिवाजी पैदा, ती म्हण ऍक्च्युअली उलटी आहे। शिवाजी पैदा व्हा दुसऱ्या घरी, कारण शिवाजी महाराज स्वतःच्या आयुष्यात वैयक्तिक काय मिळालं, अख्खा आयुष्य स्वराज्याच्या मागे खर्च झाला आणि तसंच त्यांचं निधन पण झालं, स्वराज्याच्या मागे संपूर्णपणे स्वतःला वाहून घेतलं। त्यामुळे ती म्हण पडली की शिवाजी जन्म घ्यावा दुसऱ्याच्या घरी आपल्या घरी नाही।